नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही, अनुदान मिळालं नाहीये, त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली आता KYC करणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नव्हता त्यामुळे त्यांना सुद्धा अनुदान जे नुकसान भरपाई आहे ते मिळालेलं नाही. तर आता त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणजेच अनुदान हे आपल्याला मिळणार आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली KYC करणं अनिवार्य आहे. KYC सुरू झालेली आहे. त्यासाठी तुमच्याकडे VK नंबर असणं गरजेचं आहे. आता हा VK नंबर तुम्हाला कुठे भेटेल तर तुम्हाला जायचे शेजारी तलाठी ऑफिसमध्ये किंवा माही सेवा केंद्रामध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला तुमचा VK नंबर मिळेल आणि VK नंबर भेटल्यानंतर तुम्हाला तुमची KYC करून घ्यायची आहे. तरच जे काही तुम्हाला अनुदान मिळणार आहे, जे भरपाई भेटणार आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आता ही KYC कशा पद्धतीने केली जाते, कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर KYC करताना फक्त KYC माही सेवा केंद्र चालक करतील. आता ते कशा पद्धतीने KYC करतील तर इथे पहा, अगोदर लॉग इन करायचं आहे महाऑनलाईन मध्ये. त्यानंतर डाव्या साईडला इथे भरपूर ऑप्शन दिसतील. इथे आधार प्रमाणीकरण वरती क्लिक करायचं आणि तिथे पहा नैसर्गिक आपत्ती शेती पिकांना नुकसान मदत यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे विशिष्ट क्रमांक मागितला जाईल. जो काही शेतकऱ्याचा VK नंबर आहे तो लिस्टमधून पाहायचा आहे, चेक करायचा आहे आणि तो VK नंबर विशिष्ट क्रमांक इथे टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सर्च कराल तर त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती येईल. VK नंबर असेल, शेतकऱ्याचं गाव कुठलं आहे, शेतकऱ्याचा गट नंबर किती आहे, शेतकऱ्याचा प्रकार कुठला आहे, किती क्षेत्र आहे, सगळी माहिती येईल. तसेच शेतकऱ्याचा आधार नंबरचे शेवटचे डिजिट दाखवले जातील. सगळी माहिती, किती हेक्टर क्षेत्र आहे, शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार आहे, इथे पहा वितरित केली जाणारी जी काही रक्कम आहे ती इथे दाखवली जाईल. किती रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे ते इथं दाखवलं जाईल. तसेच शेतकऱ्याचं नाव चेक करायचं, शेतकऱ्याचा आधार नंबर, बँकेचं नाव, बँकेचा खाते नंबर, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, सगळी माहिती चेक करायची आहे. सगळी माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला नो ग्रीव्हियन्स हे सिलेक्ट करायचं आहे. लक्षात ठेवा, सगळी माहिती बरोबर असेल तर नो ग्रीव्हियन्स सिलेक्ट करा. पण जर कशामध्ये तफावत असेल, आधार नंबरमध्ये किंवा गट नंबरमध्ये किंवा कशामध्ये यापैकी एक तफावत असेल तर ते तुम्ही तिथे तफावत सिलेक्ट करू शकता. सगळं बरोबर आहे तर खाली यायचं आहे. मोबाईल नंबरचे शेवटचे दाखवले जातील. त्यानंतर आधार KYCचा हा एक हिरव्या रंगाचा बॉक्स आहे, आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर काही शेतकऱ्याची माहिती चुकली असेल तर ती माहिती चुकली असेल तर KYC करू नका. तिथे जर शेतकऱ्याचा गट नंबर चुकला असेल, शेतकऱ्याचा आधार नंबर चुकला असेल तर ती माहिती, बँक अकाउंट नंबर चुकला असेल तर ती माहिती मान्य नाही. KYC नॉट पॉसिबल तर KYC करू नका. KYC नॉट पॉसिबल या ऑप्शनवरती क्लिक करून पावती निघेल आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला तहसील ऑफिसमध्ये जावं लागेल. पण सगळी माहिती बरोबर असेल तर आधार KYC पर्यावरती क्लिक करा. इथे टर्म्स अँड कंडिशन बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि ऑथेंटिकेशन टाईपमध्ये 2 पर्याय असतील, OTP आणि बायोमेट्रिक. आता जास्त सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल तर OTP इथे येणार नाही. पहाटे वगैरे किंवा रात्री KYC करा म्हणजे OTP शेतकऱ्याचा इथे तुम्हाला भेटून जाईल. आता आपण OTP टाकण्यासाठी सेंड OTP वरती आपण क्लिक करणार आणि इथे OTP टाकणार आहे. आणि जर OTPच्या माध्यमातून KYC आधार कार्डला जो नंबर रजिस्टर नसेल तर इथे आपण बायोमेट्रिकच्या माध्यमातून मंत्राचं जे काही 110 जे L1 डिव्हाइस आहे ते लावून तुम्ही शेतकऱ्याचा अंगठा घेऊन इथे KYC करू शकता. आता मी OTPच्या माध्यमातून इथे KYC करतो. तर OTP जो आधार कार्डला नंबर लिंक असेल त्यावरती जाईल. शेतकऱ्याचा जो आधार कार्डला नंबर लिंक आहे त्यावरती OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथं विचारला जाईल आणि इथे आपण ओके करूयात. आता एंटर OTPच्या ठिकाणी आपल्याला इथं OTP टाकायचं आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने आहे. सगळी माहिती बरोबर असेल शेतकऱ्याची तर डायरेक्टली आधार KYC करून टाकायची आहे, काही प्रॉब्लेम नाही. नो ग्रीव्हियन्स करायचं आहे. आता इथे आपण व्हेरीफाय OTP केलं की आपली KYC पूर्ण झालेली आहे. याची जी पावती आहे याची पावती शेतकऱ्यांना तुम्हाला काढून द्यायची आहे. यामध्ये तारीख वाढ सगळं माहिती या शेतकऱ्याची भेटेल. आता स्टेटस चेक करता येईल. स्टेटस कसं चेक करणार त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. KYC झालेली आहे का नाही तर इथे यायचं आहे चेक पेमेंट स्टेटस, ज्यामध्ये VK नंबर इथे टाकायचा आहे आणि आपली KYC झालेली आहे का नाही ते तुम्हाला समजणार आहे. VK नंबर इथे टाका आणि सबमिट करा. तर शेतकऱ्याला आपला VK नंबर माहीत असेल तर शेतकरी सुद्धा आपला इथे VK नंबर टाकून KYC झालेली आहे का नाही ते चेक करू शकता. किंवा आपलं पेमेंट जे आहे ते कुठपर्यंत आलेले आहे ते सगळी माहिती VK नंबरवरून शेतकरी सुद्धा या वेबसाईटवरती येऊन चेक करू शकता. इथे पहा KYC कंप्लीटेड
झालेलं आहे. तर विके नंबर तुम्ही तलाठ्याकडून घेऊ शकता किंवा माही सेवा केंद्रातून घेऊ शकता आणि आपली केवायसीचं स्टेटस सुद्धा चेक करू शकता. अशा पद्धतीने केवायसी करायची आहे आणि केवायसी कंप्लीट झाली का ते चेक करायचे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.